बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पडलेला आहे। त्यामुळे हे रुग्णालय आहे की दारूचा अड्डा असा प्रश्न विचारला जातोय। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे असलेल्या आयुष मंत्रालयाच्या याच रुग्णालयाच्या बाजूलाच हा दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय। या गंभीर बाबीकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केलंय। तर याच मद्यपींमुळे महिला रुग्णांमध्ये असुरक्षिततेची भावना देखील पाहायला मिळते। अधिक अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी संदीप वानखडे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, जिल्हा सामान्य रुग्णालय आहे, तिथे दारूच्या बाटल्यांचा खच पडला, यावरती हे प्रकरण कधीपासून समोर येतंय आणि काय कारवाई केली जाते का? कस्तुरी, खरं जर पाहिलं तर बुलढाणा जिल्हा मुख्यालय असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये आजूबाजूच्या गावखेड्यांवरील शेकडो रुग्ण जे आहेत हे या रुग्णालयामध्ये येत असतात। त्यामध्ये असंख्य महिला रुग्ण असतात आणि याच संपूर्ण परिसरामध्ये जे आहे हा दारूच्या बाटल्यांचा मोठा खच आपल्याला पाहायला मिळतोय। मद्यपींचा अड्डा जे या ठिकाणी भरत असतो अशा पद्धतीचा माहिती जी आहे आपल्याला रुग्णांच्या नातेवाईकांकडून जी आहे ती मिळालेली आहे। आणि रात्री याच मद्यपींमुळे आता महिला रुग्ण जे असतात किंवा जे रुग्णांचे महिला नातेवाईक असतात त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। खरं तर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जे हा संपूर्ण खच पडलेला आहे। मात्र तरी देखील आरोग्य यंत्रणेचं याकडे दुर्लक्ष असावं या संदर्भात संताप जो आहे तो आता या रुग्णांकडून त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय। आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा हा होम टाउन आहे, यांच्याच कडे असलेलं जे मंत्रालय आहे आयुष मंत्रालय, तोच आयुष मंत्रालयाचा आयुष दवाखाना या ठिकाणी आणि त्याच्या बाजूलाच हा संपूर्ण खच पडलेला आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे जनतेतून रुग्णाच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जातोय। आता या संदर्भात आरोग्य विभाग नेमकी काय कारवाई करते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पाहिल्यानंतर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।